SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। झोपडपट्टीत राहणाऱ्या साक्षी खाडेच्या स्वागतासाठी नागरिक उतरले रस्त्यावर। सविस्तर वृत्त असे, साक्षी खाडे ही नाशिक उपनगर येथील आम्रपाली झोपडपट्टी नगरात राहणारी विद्यार्थिनी आहे। वडील हे सिक्युरिटीचे काम करतात, तर आई हे धुणे भांड्याचे काम करते। अतिशय छोट्या घरामध्ये या विद्यार्थिनीने चांगला अभ्यास करून यश संपादन केले। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, मात्र अभ्यासामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं तिने यश संपादन केलं। साक्षी खाडेचे वक्तृत्व खूप सुंदर आहे। तिने अनेक आंतरशालेय स्पर्धा गाजवल्यात व बक्षीस मिळवलेत। एका खोलीचे घर असून तिने या सगळ्या गोष्टींवर मात करत यश मिळवले। तिच्या अभिनंदनासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी आम्रपाली नगरमधील सर्व नागरिक रस्त्यावर उतरले होते। यावेळी साक्षी खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अधिक माहिती दिली। सरांचं आणि मॅडम आता इथे उपस्थित नाही आहे, तरी पण मॅडमांचं देखील खूप मॅडमांना पण खूप थँक्यू। आणि त्या सर्वांचं ज्यांनी मला या 10वीच्या वर्षात एवढं सहकार्य केलं, आणि खास करून त्या मॅडम ज्यांनी मला शाळेत मला वह्या पुस्तकं यांची उपलब्ध करून दिली, त्यांनी मला बाहेरून सहकार्य केलं। आणि त्याचबरोबर सगळ्यांचंच ज्यांनी मला 10वीला सपोर्ट केलं, पाटोळे सरांचं, गावित मॅडमांचं, बर्के मॅडमांनी मला स्वतः बोलवून मार्गदर्शन केलं। इंग्लिशचा पेपर कसा सोडवायचा, त्याबरोबर पाटोळे सरांचंच त्यांनी गणिताचा पेपर कसा सोडवायचा हे मला समजावून पर्सनली सांगितलं। त्याबरोबर गावित मॅडमांनी मला एकदा पत्र माझं 4 वेळा चुकलं, पण मला घडी लिहायला लावलं। त्यामुळे मला हिंदीत फक्त 94 मार्क पडले हिंदीत। आणि फक्त खंत याची की इंग्लिशमध्ये मला बर्के मॅडमांनी म्हटलं होतं तुला 91 नाही तर 90 पडायला हवं, पण इंग्लिशमध्ये मला फक्त 80 मार्क पडले। त्याची चांगले आणि सोनवणे सरांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं, आणि मराठी या विषयामध्ये त्यांनी मला मनापासून गाईड केलं। आणि सोनवणे सर आणि गावित मॅडम यांनी मला 10वीचं वर्ष सुरू असताना सुद्धा त्यांनी माझ्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणल्या, आणि त्या वक्तृत्व स्पर्धेत पण मी यश मिळवलं, आणि वक्तृत्व स्पर्धा पण शाळेसाठी गाजवला। खरं तर पूर्ण महाराष्ट्र हायस्कूलचंच खूप अभिनंदन आणि खूप थँक्यू। आणि प्रिन्सिपल सरांचं खास करून त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन करत आले, नेहमीच मला पर्सनली गाईड करत आले। त्यावर घरटे सरांचं ही अगदी मनापासून आभार। सरांनी फीस भरली पाटोळे सरांनी माझी बोर्डाची फी भरली, त्यांनी मनापासून त्यांचं हे। आणि त्या मॅडमांनी ज्यांनी माझी शाळेची फी भरली, आणि ठोंबरे सरांनी मला 10वी नंतर काय करायचं, कोणती साईड घेतली त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याबद्दल ठोंबरे सरांचंही आभार। आणि सगळ्या महाराष्ट्र हायस्कूल सोबत माझ्या सगळ्या उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या कुटुंबजनांचंही आभार। एकीकडे चांगल्या प्रकारचे ट्युशन्स आणि क्लासेस लावून मुलं अनुत्तीर्ण होतात, परंतु साक्षी खाडे हिने झोपडपट्टीत राहून घरच्यांचे नाव उज्ज्वल केले आहे, त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।